देशभरात मतदार याद्यांमध्ये घोळ, निवडणूक आयोगाला चालवणाऱ्यांविरोधात सत्याचा मोर्चा, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। आजचा मोर्चा राग आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा, दिल्लीपर्यंत नीट समजावून सांगण्याचा मोर्चा, राज ठाकरेंचं वक्तव्य। दुबार मतदारांबद्दल सगळेच बोलतात, दुबार मतदार असल्याचं भाजप शिंदेंचेही लोक म्हणतात, राज ठाकरेंचं विधान। दुबार मतदार सत्ताधारीही मान्य करतात, मग अडवलं कोणी, राज ठाकरेंचा सवाल। कल्याण डोंबिवलीतल्या मतदारांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं, 4500 मतदारांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं, राज ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरेंनी मुंबईतल्या दुबार मतदारांच्या यादीचा ढीग दाखवला, मतदार याद्या स्वच्छ केल्यावरच निवडणुका घ्या, राज ठाकरेंचं विधान। ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचं 2017 पासून सांगतोय, राज ठाकरेंचं वक्तव्य। अॅनाकोंडाला कोंडावच लागेल, उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा प्रत्यक्षरित्या अमित शहांवर निशाणा। संयुक्त महाराष्ट्रानंतर प्रथमच राजकीय पक्षाची एकजूट, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। निवडणूक आयुक्त भाजपचे नोकर, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। लोकसभेचा पर्दाफाश करा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीची हत्या होतीये, जनतेनं ठरवायचं निवडणुका होऊ द्यायच्या की नाही, उद्धव ठाकरेंचं विधान। आम्ही एकत्र आलो ते तुमच्या मराठी माणसासाठी, पुरावे दिल्यावर न्यायालयानं न्याय दिला पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तुम्ही सर्वांनी जबरदस्त एकजूट दाखवली, आजचा लढा लोकशाही टिकवण्यासाठी, शरद पवारांचं वक्तव्य। लोकशाही, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ, आजच्या एकजुटीनं संयुक्त महाराष्ट्र चळवळ आठवली, शरद पवारांचं विधान। निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर केला जातोय, शरद पवारांचा आरोप। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चात एकत्र सहभागी, फॅशन स्ट्रीट ते मनपा मुख्यालयापर्यंत मोर्चा पडला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र, विधानसभेत पराभूत झाले तर म्हणतात लोकशाहीची हत्या, ठाकरे बंधूंवर नवनीत राणांची टीका। तर निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर म्हणून काम करताय, मतचोरीमुळे सरकार आलं, निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या निषेधार्थ हा मोर्चा, वडेट्टीवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौऱ्यावर जाणार, उद्धव ठाकरे 5 ते 9 नोव्हेंबर मराठवाड्यात, पूरग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद। संगमनेरमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठकीला माजी खासदार सुजय विखे, आमदार अमोल खताळांची उपस्थिती। पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी घेतल्या येवला नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती, येवला नगरपालिका निवडणुकीकरता 13 प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक सक्षम उमेदवार इच्छुक। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, मवियाचा चांदा ते बांदा पुन्हा पराभव होणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भविष्यवाणी। रमेश पाटलांचा बच्चू कडूंना फोन, बच्चू कडू मॅनेज झालं असं लोक म्हणतात, आंदोलनातून माघार घेतल्यानंतर रमेश पाटलांचा फोन, सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यास उडवून टाकू, रमेश पाटलांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी महिलेच्या सहाय्यानं सोशल मीडियावर जाणीवपूर्वक बदनामी पोस्ट केली, बनाव व्हिडिओ करून गुन्हा दाखल केला, रुपाली पाटील ठोंबरे यांचा पोस्ट करत चाकणकरांवर आरोप। काळजी घ्या, लवकर बरे व्हा, नितेश राणेंची संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत ट्विट करत प्रतिक्रिया। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत जमीन पट्टे वाटप कार्यक्रम, 2,500 लाभार्थ्यांना जमीन पट्टे वाटप, यावेळी महसूल मंत्र्यांनी केल्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा। पालघरमध्ये भाजपसह ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, भाजपमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। पंचनाम्याची वाट न बघता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा, माजी आमदार वैभव नाईक यांची महायुती सरकारकडे मागणी। मुंबईतील मोर्चा केवळ ठाकरे कुटुंबाचा, मनसेला जनतेनं यश दिलं पण त्यांना ते टिकवता आलं नाही, याचं आत्मपरीक्षण राज ठाकरेंनी करणं गरजेचं, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा राज ठाकरेंना टोला।
अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून वाद. सारखंच फुकटात सारखंच माफ कसं व्हायचं? वारंवार कर्जमाफी मागायला आम्ही काय भिकारी नाही. राजू शेट्टींचं शेतकऱ्यांच्या वतीनं प्रत्युत्तर. ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. मुरलीधर मोहोळ आणि अजित पवारांमध्ये समझोता. ऊस दराच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. स्वाभिमानीचे नेते आणि अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक पार. रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणं महिला आघाडीला भोवलं. शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडेंसह 10 ते 12 महिला पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. परवानगी नसताना आंदोलन केल्यानं पुणे पोलिसांची कारवाई. बेळगावात काळा दिवस पाळण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दूधगंगा पुलावर काही काळ तणावाचं वातावरण. पराभवाचं कारण स्पष्ट करणारा विरोधकांचा मोर्चा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. लोकसभेत निवडून आलेल्या 31 खासदारांनी मतचोरी केली का? विरोधकांनी मोर्चात स्पष्ट करावं. बावनकुळेंची टीका. आपण राहत असलेल्या भागातही मतचोरी झालीय. विधानसभेवेळी हडपसर इथेही मतचोरी झाली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा आरोप. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोर्चात सहभागी नाहीत. हर्षवर्धन सपकाळ आज बिहार दौऱ्यावर. पनवेल मतदार यादीतील अजब प्रकार समोर. मतदाराचं नाव तत तर त्यांच्या पतीचं नाव कक. तोंडात गुळणी धरणाऱ्या निवडणूक आयोगाचं नाव आता ततपप ठेवा, अशी पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या चुप्पीबाबत केली टीका. डोंबिवलीत खोणी ग्रामपंचायत सरपंच निवडीत नवा वाद. उद्धव ठाकरेंचा फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव. तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या आदेशानुसार निवड झाली. शिंदे गटाचा दावा. सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर तणावाचं वातावरण. अकोल्यात शिवसेनेला धक्का. ज्येष्ठ नेते विजय मालोकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरेंना आयोगाची नोटीस आली. वकिलांची सल्लामसलत करून उद्धव ठाकरे योग्य ते उत्तर देतील. विनायक राऊतांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये 140 कोटींच्या कामावरून महायुतीत वाद. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक. भाजप विश्वासात घेत नसल्याचा शिवसेनेचा आरोप. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर दौऱ्यावर. कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरणविषयी कार्यक्रमात होणार सहभागी. आणखी एका जैन हॉस्टेलचा गैरव्यवहार समोर. हॉस्टेलमधील ट्रस्टी चकोर गांधी हे मुख्य सूत्रधार. सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा, नाहीतर ट्रस्टच्या जागा विकण्याचा धंदा सुरूच राहील. रवींद्र धंगेकरांची फेसबुक पोस्ट चर्चेत. फलटण महिला डॉक्टर प्रकरणात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक. दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा देवाचे निरास्नान संपन्न. हजारो भाविकांच्या उपस्थितीत निरास्नान पार. मीरा भाईंदरमध्ये केरळा समाज भवनाचं भूमिपूजन संपन्न. विविधतेत एकतेचा सुंदर आविष्कार म्हणजे केरळा समाज भवन. मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. मुंबई पोलिसांना रोहित आर्यचा एन्काउंटर करण्याची वेळ का आली? ऑपरेशनमधील गुन्हे शाखेच्या पोलिसांची होणार चौकशी. सूत्रांची माहिती. दिवाळीनंतर सातारा बस स्थानकात प्रवाशांची गर्दी. वाढत्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेऊ नये म्हणून पोलिसांकडून कडक सुरक्षा तैनात. रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी काही शिक्षण अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवला जाणार. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 5 टन देशी विदेशी फुलांचा वापर. यवतमाळमध्ये 69व्या विदर्भ साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात. बहिरम मंदिर ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचं आयोजन. साहित्यिक मोठ्या संख्येनं सहभागी. साताऱ्यातील पाटण पोलिसांना सकल हिंदू समाजाकडून निवेदन. वाढत्या धर्मपरिवर्तन प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात निवेदन.
परभणीच्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी उलथापालथ. काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार दुर्राणींच्या खेळीनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का. राष्ट्रवादीच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल. रत्नागिरीत नवीन पुलाच्या कामासाठी पाण्याचा निचरा थांबवल्यानं गावातील घरात आणि दुकानात शिरलं पाणी. आमदार किरण सामंत यांनी केली पूल भागातील नुकसानीची पाहणी. नाशिकच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी माजी आमदार वैभवराव पिचड यांची निवड. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एकच एक्सरे मशीन. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक वेळा एक्सरेची प्रतीक्षा करावी लागते. बीडच्या फलटणचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा खासगी पैलवानांसह दमदाटी करतानाचा व्हिडिओ समोर. रात्री उशिरा पैशाच्या व्यवहारावरून मुकादमाच्या घरी दमदाटी आणि उचलून नेण्याचा प्रयत्न. यवतमाळ जिल्ह्यात शिवभोजन थालीचा निधी रखडल्यानं केंद्र संचालक आर्थिक संकटात. 45 केंद्रांना शासनाचा निधीच नाही. संचालकाला स्वखर्चानं केंद्र चालवण्याची वेळ. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी शहरात जमीन पट्टे वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार. कार्यक्रमात सुमारे 2,500 लाभार्थ्यांना करण्यात आलं पट्टे वाटप. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना दिलासा नाही. संशयित आरोपी निलंबित. पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी. झालेल्या आरोपांवर अधिक तपास सुरू. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी बीडच्या गेवराईत ग्रामस्थ आक्रमक. सोलापूर धुळे महामार्गावर ग्रामस्थांकडून रास्ता रोको. महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा. धाराशिवमध्ये संजितपूर येथील तरुणाचे नदीकाठी उपोषण. तेरणा नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी. ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण कायम राहणार. तरुणाची भूमिका. रत्नागिरीच्या खेडमध्ये शहरातील रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य. प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिक हैराण. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी रेल्वेचा 78 दिवसांचा ब्लॉक. मध्य आणि पश्चिम मार्गावर रात्री किमान 4 तास लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद राहणार. पालकमंत्री पंकज भोयर यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न. वाशिम जिल्ह्यात तुरीच्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. अनियमित हवामानाचा शेतकऱ्यांना फटका. शेतकरी चिंतेत. नागपूरमध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं. आंदोलकांनी कर्जमाफी संदर्भात फसवा GR काढला. फसव्या GRची छावा संघटनेनं केली होळी. धाराशिव जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात. जिल्ह्यात 4,60,000 हेक्टर क्षेत्रावर होणार रब्बीची पेरणी, तर 2,18,000पेक्षा जास्त क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होणार असल्याची कृषी विभागाची माहिती. अकोल्यात नाफेडकडून सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू. गावातील अनेक नाफेड केंद्राबाहेर शेतकऱ्यांची गर्दी. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नुकसानग्रस्त 43,000 शेतकऱ्यांना मिळाली मदत. मदत न मिळालेल्या 11,000 शेतकऱ्यांनी खात्याचे तपशील सादर करावे. प्रशासनाकडून आवाहन. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी नाफेड मार्फत ऑनलाईन नोंदणीला सुरुवात. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावर येऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी ऑफलाईन पद्धतीने सुरू करावी. शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड शेतकऱ्यांची महाडीबीटी ओघ. 10,27,230 अर्ज दाखल. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये कार्तिकी दशमीला पावसाचा दणका. 5 लाखापेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल. पावसामुळे मात्र नागरिक त्रस्त. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. सोयाबीन पिकांना फटका. शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. सिंधुदुर्गात सततच्या पावसामुळे तिलारी धरण ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिममध्ये काढणीला आलेला 20 एकरवरील कापूस पावसामुळे भिजला. शेतकऱ्यांचं लाख रुपयांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. अकोल्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. शेतात काढणीला आलेलं कापूस पीक पावसानं पिवळ्या रंगाचं पडलं. 10 मिनिटाच्या ढगफुटीमुळे न्यूयॉर्क पाण्यात. विमान वाहतूक आणि मेट्रो सेवा ठप्प. पावसात दोघांचा मृत्यू. न्यूयॉर्कचं जनजीवन विस्कळीत.
सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्ण ठप्प, यामुळे मच्छीमार मोठ्या संकटात. तर रत्नागिरीत अवकाळी पावसाला जोर, पावसामुळे ग्रामीण भागातील बळीराजा चिंतेत. सिंधुदुर्गात देखील अवकाळी पावसाची रिपरिप, काही भागात मुसळधार पाऊस. सुरत आणि दक्षिण गुजरातमध्ये देखील मुसळधार पाऊस, पावसामुळे तापी नदी दुथडी भरून वाहू लागली. चंद्रपूरमध्ये वाघिणीचा हल्ला, वाघिणीच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल. हल्ल्यात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली मगर. सर्पमित्र सिद्धार्थ काळे आणि गावकऱ्यांच्या मदतीनं मगरीचा रेस्क्यू. पुण्यात बिबवेवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड, 3 कार आणि 2 पॅगो रिक्षा यांची तोडफोड. पोलिसांचा पुढील तपास सुरू. कल्याण पूर्वेतील होमबाबा टेकडी परिसरातील धक्कादायक घटना. मोठ्या आवाजात डीजेवर गाणी वाजवण्यास विरोध केल्यानं तरुणाला बेदम मारहाण. आरोपींवर गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.